सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे। त्यांच्या जागेवर कोल्हापूरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे। त्यांच्या जागेवर कोल्हापूरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बदलीचे आदेश गुरुवारी 2 एप्रिल रोजी सायंकाळी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढले। कुमार आशीर्वाद यांनी 23 जून 2023 रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता। पदभार घेतल्याच्या पहिल्याच दिवशी हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची बैठक घेऊन मंदिराला भेट देत पाहणी केली होती। त्यांच्या कारकिर्दीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारी यशस्वी करताना सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न सोडवून विमानसेवा सुरू करण्यास प्राधान्य दिलं। यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्याचबरोबर IT पार्कसाठीही त्यांनी झोकून देऊन काम केलं। यासह प्रशासनामध्ये शिस्त लावली। पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्नसुद्धा अतिशय व्यवस्थितपणे हाताळत तो शेवटच्या टप्प्यात आणून ठेवला। सोलापूर जिल्ह्याचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास व्हावा यासाठी उजनी धरण एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी मंजुरी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। ऑगस्ट-सप्टेंबर 2025मध्ये सोलापूर जिल्ह्यात भीमा सीना नदीला आलेल्या महापुरामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन केलेलं मदतकार्य हे ठळकपणे दिसून येतं। कार्तिकेयन हे 2020 बॅचचे भापसे अधिकारी आहेत। याआधी त्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट नांदेड इथं सेवा बजावली आहे। कार्तिकेयन हे सनदी लेखापाल आहेत। सध्या ते कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत।